नमस्कार मित्र हो, आज आपण भेटत आहोत महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, एक लेखक, एक संस्था चालक, ज्यांच्याजवळ भ्रष्टाचार हा शब्द, जातीयवाद हा शब्द हा बिलकुल शिवू शकत नाही. आणि एवढं असताना जिल्हा मध्यवर्ती बँक सगळ्या पक्षाच्या लोकाला घेऊन चालणं हे फार कसरत आहे. तर सर, आपण 30% यावर्षी लाभांश दिला, आपण ही सगळी कसरत कशी काय जमू शकली? काय असतं की एखादी आर्थिक संस्था चालवताना आर्थिक शिस्त पाळणं फार महत्त्वाचं असतं. त्यामध्ये की बँकेच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 1958ला स्थापन झाली. कोकणातील एक महत्त्वाची बँक. त्यामध्ये कोकणामध्ये आंबा, काजू आणि भात पिकाशिवाय दुसरं पीक नाही. त्यात आंबा आणि काजूला फायनान्स जास्त नाही, भात पिकाला फायनान्स. अशा परिस्थितीत ती बँक पुढं जात होती. 1958 साली सुरू झालेल्या बँकेमध्ये त्या काळापासून ते आज तागायत भात पिकाखेरीज दुसरं पीक नाही साहेब. त्यामुळे बँकेला दुसरा फायनान्स शोधण्याची गरज असते नेहमी. 2007 साली मी ज्यावेळी चेअरमन पदी रुजू झालो त्यावेळी बँकेचा NPA हा जवळजवळ 63% होता. म्हणजे बँक ही बुडालेल्याच्या अवस्थेमध्ये होती. 500 कोटी ठेवी होत्या, 300 कोटी कर्जव्यवहार होता, थकीतचे प्रमाण मी सांगितलं तसं 63% होतं. अशा परिस्थितीत बँक घेतली खरी, पण पुढं चालवताना फार कष्टदायक यातना झाल्या. अनेक निर्णय मनावर दगड ठेवून घ्यावी लागली, शिस्त पाळावी लागली आणि जवळजवळ 9 कोटी रुपयेचा तोटा होता. डिव्हिडंड तरी आम्ही देतच नव्हतो. 3-4 वर्षानंतर त्यावेळी CD रेशो सुद्धा 37 ते 40% होता. म्हणजे बँकेचा CD रेशो 60 ते 70% असावा लागतो, तर ती बँक चालते. नफ्यात येतेच असं नाही, पण चालते. आणि अशा परिस्थितीमध्ये ती बँक घेतल्यानंतर अनेक प्रकारे उपाययोजना करून वसुली करून 2010ला आम्ही पहिल्या वेळी ती बँक नफ्यात आणली साहेब आणि 3% डिव्हिडंड दिला. आणि त्यानंतर अनेक योजना काढल्या, अनेक प्रकारची वसुली केली, अनेक गोष्टी आम्ही पाळल्या आणि त्यातून आज साहेब म्हणाले तसे भारतातच नव्हे तर जगामध्ये जिल्हा बँकेनं 30% डिव्हिडंड दिलेली ही एकमेव आमची बँक आहे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक. आता हे कसं घडलं? हे कसं घडतं तर पहिल्यापासून बँकेकडे लक्ष देणारे संचालक मंडळ, चेअरमन आणि अधिकारी असेल तर घडतं. कसं? बँकेचा NPA कधी जास्त होऊ न देणे, नियमाप्रमाणे किंवा नियमाच्या बाहेर जाऊन जे RBI नाबार्डचे नॉर्म्स आहेत त्यामध्ये साधारणतः NPAच्या एवढी रक्कम तरतूद करावी लागते नफ्यातून. आमचा NPA 30 कोटी आहे, आमची तरतूद 80 कोटी आहे. त्याचप्रमाणे गंगाजळी असू दे, ॲग्रिकल्चर स्टॅबिलायझेशन, क्रेडिट स्टॅबिलायझेशन फंड असू दे, बिल्डिंग फंड असू दे, या उच्चतम स्तरावर आम्ही प्रोव्हिजन केलेलं आहे साहेब नफ्यातून. आता जे 500 कोटी ठेवी होत्या
त्या आमच्या आता 2700 कोटी ठेवी आहेत. त्या या वर्षी आम्ही मार्च अखेर 2900 कोटीवर नेणार आहोत. आणि जो 300 कोटी कर्ज व्यवहार होता तो आता आमचा 2000 कोटीवर ठेवी आहे. आम्ही 2200वर नेणार. म्हणजे यावेळी आम्ही जो 800 कोटीचा व्यवसाय होता तो आता 5000 कोटीच्या व्यवसायावर आम्ही जातोय. आणि सगळ्या प्रोव्हिजन असल्यामुळं गेल्या वर्षी आम्ही 70 कोटीच्या दरम्यान नफा मिळवला. सगळ्या प्रोव्हिजन असल्यामुळं मी त्या वर्षी ठरवलं कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतात विक्रम करायचा, कारण सगळ्या प्रोव्हिजन आम्ही केलेल्या होत्या. आणि त्यामुळंच मी प्रोव्हिजन करून शासनाची परवानगी घेऊन 30% डिव्हिडंड जाहीर केला. हा भारतातला नाही, महाराष्ट्रातला नाही, भारतातली एकमेव जिल्हा बँक. त्यामुळे त्याचा मला अभिमान आहे. काही जिल्हा बँकाने आम्हाला फोन करून सांगितलं काय आमची अडचण करता, आम्हाला असं करता येत नाही. काही जिल्हा बँकांच्या इतर नागरी बँकांच्या जनरल बॉडीमध्ये लोकांनी प्रश्न विचारले की रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक 30% डिव्हिडंड देऊ शकते आणि तुम्ही 5-10 का, हाही प्रश्न विचारले. थोडी अडचण इतरांची झाली नाही असं नाही, पण चांगला कारभार केल्यानंतर जे सभासद आहेत, आता आमचे सभासद साधारण 2-2.5 हजार आहेत. संस्था सभासदच असतात, व्यक्तिगत सभासद नसते. भाग भांडवल आमचं आता साधारणतः 65 कोटीच्या दरम्यान आहे. हे असं असताना यावेळी आम्हाला असं वाटतं की आम्ही 5000 कोटीच्या व्यवसायाच्या पलीकडे आम्ही निश्चित जाऊ आणि सगळ्या प्रोव्हिजन केल्या, चांगल्या केल्या तर एवढा डिव्हिडंड देता येतो हे आम्ही सिद्ध करून ठेवलं. आपल्या एकूण शाखा किती आणि कर्मचारी किती? शाखा आमच्या जवळजवळ 80 आहेत. कर्मचारी आमचे स्टाफिंग पॅटर्न प्रमाणे 515 आहेत आणि आता अस्तित्वात 350 आहेत. त्यामुळे कमी स्टाफ मध्ये आम्ही चांगलं काम करू शकतो. आपल्याकडे 1 मॅन ब्रँच वगैरे अशा काही नाही, तसल्या काय नाही. आपल्या बँकेनं इतर बँकेच्या तुलनेत काय काय वेगळेपण जपलेलं आहे? आम्ही चांगल्या चांगल्या कर्ज व्यवहार योजना आणतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं असेल तर दुग्ध व्यवसाय करायचा असेल शेतकऱ्यांना तर 7% कर्ज देतो साहेब आपण. बरं. 7%चा कर्ज व्यवहार कुठलीही जिल्हा बँक करत नाही. अच्छा. पण आम्ही हा दुग्ध व्यवसाय हा दुय्यम व्यवसाय आहे आणि खरोखरच हा सगळ्यांनी करावा साहेब. आणि जिथे जिथे आमचे बंधू सगळे शेतकरी बंधू आत्महत्या करतात त्या त्या भागात हा व्यवसाय करणं गरजेचं आहे. दुग्ध व्यवसाय. हो, कारण यामध्ये डायरेक्ट थेट स्त्रीच्या हातात पैसा जातो आणि त्यामुळे ती मायमाऊली आपला संसार चांगला चालू शकते. कोल्हापूर असो, सांगली असो, सातारा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र बेल्ट असो, यामध्ये कमी जे होतात आत्महत्या त्याला हे एकमेव कारण नाही. एकमेव नाही पण एक कारण आहे, जोडधंदा. बचत गट वाढवण्यासाठी आपल्या बँकेनं काही प्रयत्न केले का? नाही केले आम्ही, कारण आम्हाला जरा अनुभव वाईट आला साहेब. बचत गटाचं काय व्हायला लागलं की बचत गट करणारी स्त्री सावकारी करायला लागली. अच्छा. आमच्याकडून पैसे घ्यायचे आणि ते व्याजानं बाकीच्या यांना द्यायचे. हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही त्याला मग नाबार्डला सुद्धा सांगितलं तुम्ही जर किती म्हणालात, कारण 0% द्या, अमक्या टक्क्यानं द्या, तमक्या टक्क्यानं द्या हे तोंडी सांगायचे. पण आम्ही त्यांना विचारलं ज्यावेळी आम्हाला सांगितलं तुम्ही सर्क्युलर दाखवा, 4% द्या, 7% द्या, दाखवा सर्क्युलर. नाहीतर तुम्ही आम्हाला पैसे द्या व्याजाचे, आम्ही देतो. कारण पैसा हा ठेवीदारांचा आहे, पैसा तुम्ही आम्हाला नाही दिलेला. पैसा ठेवीदारांना दिलेला असतो. तो जो पैसा त्याला आम्ही ठेवीचा दर देतो त्या दरानं त्याच्या ठेवी परत करायला लागतात. मग आम्ही तो मधला गाप आम्ही 0% द्यायचं कुठलं पैसे? कारण आता या बँका या व्यावहारिकपणे चालवायला पाहिजे.
कारण ह्या सोशल बँकिंग नव्हे, हे कुठल्या फायद्यासाठी करायचं नाही आम्ही कुणाच्या, ह्या बँकेच्याच कमर्शियलच चालवली पाहिजे, तरच त्या बँका टिकतील ना टिकतील. सर, काही बँका मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी असे वेगवेगळे, किंवा आता आपल्याकडे हार्वेस्टर नाही, अशा वेगवेगळ्या ह्याच्यासाठी लोन, कुक्कुटपालनासाठी, सगळ्यासाठी आम्ही देतो. बरं. कुठलाही आमच्या भागामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही कारणासाठी कर्ज मागितलं तर आम्ही देतो. फक्त तुम्ही जे म्हटलात लग्नासाठी, आमच्यासाठी, ते आम्ही सोसायट्यांना देतो, सोसायट्यांनी द्यायचं आहे. अच्छा सर, 100% कर्ज वसुली करणाऱ्या सोसायट्यांना पुरस्कार, सन्मान, गिफ्ट दिले जातात. सन्मान देतो. उलट आम्ही काय करतो, सचिवांना ज्याने 100% वसूल केला असेल त्यांना 10,000 रुपये महिन्याला पगार देतो आम्ही. महिन्याला पगार? ज्याने 70% केले असतील, हे चेअरमन आहे तिथं, त्याला 7,000 देतो. जे 50% पर्यंत येते ना 5,000 देतो. किंवा 5 लाखापर्यंत कर्जव्यवहार करतील त्याला 1,500 द्यायचा. 5 ते 20 लाखापर्यंत कर्जव्यवहार करतील त्याला 3,000 द्यायचे. 20 ते 25 किंवा 30 असतील त्यांना 5,000, तर 50च्या पुढे केलं त्यांना 10,000 द्यायचे महिन्याला. सोसायट्या किती आहेत सर? आमच्याकडे 372 सोसायट्या आहेत. अच्छा. अशा वेगवेगळ्या आणखीन कोणकोणत्या सोसायट्या वगैरे काही सर? गृहनिर्माण सोसायट्या आहेत, पतसंस्था आहेत, कर्मचारी पतसंस्था आहेत, सगळ्या प्रकारच्या. गृहनिर्माणचा अनुभव कसा आहे सर? गृहनिर्माण आमच्याकडे कर्जव्यवहार करत नाहीत. नाही. आपल्याला आणखीन ह्या सर्व उठाठेवी म्हणा किंवा पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये डायरेक्टर बोर्ड कस काय विरोध करत नाही आम्हाला गाड्या, तुमचे टूर, फॉरेन टूर वगैरे? काय आहे की सलग 3-4 वर्ष साहेब आम्ही जेवण पण दिलं नाही संचालकांना बँकेच्या खर्चानं. नाही. त्यांना सांगितलं तुमचे डबे घेऊन ये. मी स्वतःच डबा एवढा घेऊन जायचो मोठा. दोघं चौघं जेवायचे. मग त्यांची त्यांना लाज आली, पण प्रत्येक जण घेऊन यायला लागला. अच्छा. मग एक दिवस मी म्हटलं बाबा त्या नाश्त्याचं आणि जेवणाचं किती होतं बघा. तर आमचं मॅनेजर म्हटलं की जास्त काय फरक पडत नाही, मग आता काय शाकाहारी जेवण देऊया आपण. तिथनं सुरुवात केली. मी त्याला सांगितलं सुरुवातीलाच, मी खुर्चीवर बसलोय खरं, पण माझ्या तत्वानं मी चालणार. मग तुम्ही मला ठेवा अगर न ठेवा, माझं काय म्हणणं, एक उद्देश बँक फायद्यात आणायची, लोकांना डिव्हिडंड द्यायचा. डिव्हिडंड दिला की मग तुम्हाला जेवण देऊ चांगलं. आणि ज्या दिवशी डिव्हिडंड ज्या वर्षी त्यापासून त्यांना जरा कुणाला म्हणजे मांसाहारी, कुणाला काय असं द्यायला सुरुवात केली. पण मी स्वतः पहिलं वर्ष सोडून द्या, पण दुसऱ्या वर्षानंतर मी कधीही बँकेची गाडी वापरत नाही. आज 17 वर्ष झाली. बँकेच्या गाड्या किती आहेत मग सध्या? बँकेच्या गाड्या 7-8 आहेत. पण तुम्ही वापरत नाही? त्या सगळ्या वसुलीला देतात. रिकव्हरीसाठी कधी चुकीची पावलं उचलावी लागतात का? भरपूर चुकीची, म्हणजे अनवॉन्टेड, म्हणजे वाईटपणा घेणारे. ते चुकीचे नाहीत, वाईटपणा घेणारे. मग ते डायरेक्टर नाराज होत असतील ना? त्याला काही इलाज नाही. मी जरा सांगतो, तुमचा संबंध नाही. कर्ज देताना आपण दिले ना, तुम्ही दिले ना, जबाबदारी स्वीकारणार आहात का तुम्ही? गप्प बसतात. मग कुणी आडवं यायचं नाही. तुमच्या डायरेक्टर बोर्डामध्ये आमदार किती आहेत सर? एकच. कोण? शेखर निकम. बरं. मग तुम्ही सासऱ्याला पाडलात पहिल्या निवडणुकीमध्ये बँकेमध्ये, आणि आता मी होण्याला मग ताणतणावाला असेल ना, कौटुंबिक ताणतणाव? अतिशय चांगला मुलगा आहे. नाही, सासऱ्यांना तुम्ही त्यावेळी होता आला ना. आता सांगतो, समजा ज्याने आम्हाला उभं केलं त्यानेच उभं केलं, पण काय अशी परिस्थिती तुम्हाला मगाशी सांगितली तशी निर्माण झाल्यानंतर म्हणजे आम्ही त्यांना भेटून सांगितले, साहेब आता जरा तुम्ही बाजूला व्हा. पण ते काय ऐकेल, त्या दुर्दैवानं तसं ते घडलं, त्याला काय करणार आपण. पहिल्या वेळा तुम्ही खासदार सासरे ह्यांच्या विरोधात लढलात, त्या वेळात त्यांचे किती माणसं निवडून आले आणि तुमचे किती आले? नाही, आम्ही एकाच पॅनल मधनं आलो. बरं. आल्यानंतर तो स्प्लिटिंग झालं. अच्छा. आणि मग इलेक्शनला मला 15 मतं पडली, त्यांना 12 पडली. अच्छा. तुम्ही एकूण
म्हणजे कर्ज वाटपाचा रेशिओ पतपेढ्या, शेती, साखर कारखाने किंवा इतर कुठल्या कारखान्याला लोन देता का? हो. तर असं प्रमुख कोणते? आम्ही कर्मचारी पतसंस्थांना कर्ज देतो, साखर कारखान्यांना कर्ज देतो. जे मागतील, जे योग्य असेल, आम्हाला वाटत असेल आणि रिकव्हरी होणार असेल तर आम्ही सगळ्यांना कर्ज देऊ, कुणाला नाही म्हणत नाही. आपण कॉपरेटिव्ह साखर कारखान्याबरोबर खाजगी साखर कारखान्याला पण देतो. अच्छा. पण आम्हाला कसं आहे की आमच्या उपविधीमध्ये आणि आरबीआयने नाबार्डनं मंजूर केल्याप्रमाणे सहभाग योजना असं तिचं नाव आहे. म्हणजे एखाद्याला 100 कोटी पाहिजे असतील तर आम्ही 100 कोटी देत नाही. त्याला एक्सपोजर लिमिट असतं की एका बँकेनं त्यांच्या ठेवीच्या किती टक्के द्यायचं कर्ज हे ठरलेलं असतं, इंडिव्हिज्युअल आणि कंपनी किंवा कोऑपरेटिव्हला. आता इंडिव्हिज्युअल आम्हाला 40 लाखाच्या वर देता येत नाही. आता भविष्यात आपली जिल्हा बँक आणखीन काय योजना, नव्या कल्पना तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत? आता कल्पना तशा काहीही नाहीत. कारण सर्व कल्पना आम्ही सगळ्या राबवून आम्ही आहे तो व्यवहार कसा वाढेल या दृष्टिकोनातून कर्ज व्यवहार वाढणे, ठेवी वाढवणे, बँकेचा नफा वाढवणे आणि बँकेच्या तरतुदी वाजून बँक भक्कमपणे स्वतःच्या पायावर कशी उभा राहील याच्याकडे बघणे आणि जास्तीत जास्त लाभांश हा आमच्या सभासदांना कसा मिळेल आणि त्यांना इतर फायदे कसे मिळतील. उदाहरणार्थ आता कालच आम्ही निर्णय घेतला, त्याच्या अगोदर घेतला होता, आमची विकास सोसायटी जर एखादी इमारत बांधत असेल तर त्यांना आम्ही 5 लाख रुपये देतो. सोसायट्यांना, विकास सोसायटी. लोन नाही, मदत. हो. समजा एखादी संस्था अनिष्ट तफावत मध्ये आली, अनिष्ट तफावत मध्ये काय तर येण्यापेक्षा देणं जास्त झालं. समजा त्यांचं 10 लाख अनिष्ट तफावत झाली, त्यांना आम्ही काय सांगतो की तुम्ही 5 लाख उभे करा, बँक त्यांना 5 लाख रुपये देते मदत बुडीत आणि मग ते परत सुरू होते बँक. वर्षाकाठी साधारणतः असे आपण किती देतो आणि त्याची भर कुठून काढतो? आम्ही काय करतो, नफा जो येतो आमचा त्या प्रोव्हिजन करून ठेवतो. अच्छा. त्यामुळे आम्हाला भर करायची काही गरजच लागत नाही. मग यामध्ये सुद्धा काही डायरेक्टर आमच्या सोसायटीला द्या म्हणून आग्रह करत असतील? नाही. एखाद्याची मागणी आली की आमचा माणूस जातो तिथं, बघतो हे पैसे खरंच घेतोय वापरायला का खायला, आणि तो ह्याच्यावरून ते अधिकार अध्यक्षाला आहेत. सर, मी बोलण्यात, मुलाखतीत सारखं चोरगे सर, रत्नागिरी बँक, चोरगे सर, रत्नागिरी बँक म्हणलं की आम्हाला लोक म्हणतात जरा आमची शिफारस, म्हणजे तिथं शिफारस चलत नाही. ते फोन उचलणार नाहीत, नमस्कार करणार नाहीत. हे सर असा कडू कारणे तोडायला कसं काय तुम्हाला? काय साहेब मत आहे, म्हणून राजकारणी माणूस, माझं प्रामाणिक मत आहे, राजकारणी माणूस शक्यतो आमदार, खासदार, कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी हा बँकेत नसावा. कारण तसा आला की त्याला बाइंडिंग देतात. मग तुम्ही म्हणता त्याचं फेवरेटिझम सुरू होतं, फेवराईट याला ते त्याला ते. वाईटपणा इथं घेणारा माणूस असेल तरच बँक चांगली चालेल, नाही तर नाही. सर, तुम्हाला कधी धमक्या फिमक्या येत असतील ना? धमक्या येतात, आमच्यावर पण काय काय देतात, व्हॉट्सअपवर देतात, चुकीचं द्यायचं. त्याला आता काय करणार आपण, ते काय मलाच येतात. एका बाजूला एवढ्या मोठ्या बँकेचे चेअरमन, दुसऱ्या बाजूला शिक्षण संस्था, PhD, आणि आपण सर्व विषयावर नाटक, कथा हे लिहायला कसं वेळ मिळतोय सर? काय असतं की माणसाला इच्छा असेल तर निश्चितपणे त्यात वेळ निघतो. मला वेळ नाही, मला ते वेळच मिळत नाही म्हणणारे हे बोगस लोक असतात. बोगस लोक. अहो, आपल्याला इतका वेळ आहे, 24 तास दिवसातला आहे तो, म्हणजे ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. त्याप्रमाणे मी ते ठरवलं तर करतो. मला एक मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे की या जिल्ह्यामध्ये सर्व पक्षाचे आमदार असो, खासदार असो, पुढारी असो, पदाधिकारी असो,
याने कधीही मला याला कर्ज दे, त्याला कर्ज दे, याची वसुली थांबवा, त्याची वसुली कधीही सांगितलं नाही. गुड. इतके सुंदर मला फील्ड मिळालंय आणि सगळ्यांचा सपोर्ट मिळालाय. आता खुडूक मुडूक काही गोष्टी असतात ते चालायच्याच. आता आपल्या मतदारसंघ कार्यक्षेत्रामध्ये राणे आमदार, पुन्हा आपले किती आमदार येतात आपल्या? आता आमच्या 5 पैकी एक उदय सामंत, आज किरण सामंत आलेत, शेखर निकम आलेत, भास्करराव जाधव आहेत आणि योगेश कदम. भास्करराव जाधव कधी भेट होती का नाही सर? होते. म्हणजे असं क्रॅश नाही, काय नाही. कधीच नाही. आणि राणे साहेबांचे पण कधी नाही, ते सिंधुदुर्ग मध्ये येतात. अच्छा. आमच्या जिल्ह्यात नाहीत, पण तसं कधी नाही त्यांचं पण, कधी फोन नाही, काय नाही. तुम्ही लिखाणामध्ये खूप स्पष्ट वक्तेपणा की कार्यकर्त्याची नेते कशी माती करतात आणि हे सगळं सर ह्याच्यामुळं नेते नाही. कॉमेंट नाही, काही नाही. आणि आता मी आता तसा सर्व पक्षी आहे म्हणायला काय हरकत नाही. जो चांगला आपल्याकडे आला तो आपला पाहुणा. सोय बघेल ते सोयला नाही, सोय नाही बघत, पण जो येतो त्याला त्याचा आदर सत्कार करणे, त्याला उठाठेव करणं, आपलं काम समजायचं. स्वतःहून कुणाला आम्ही भेटायला जात नाही, आले की नमस्कार करायचा. आता मागच्या वेळी सुद्धा आम्ही बँकेमध्ये नारायण राणे साहेबांना बोलवलं, विनय नायक राऊत नाही बोलवलं. आपल्याला काय करायचं राजकारण, कारण बँकेत राहून राजकीय परिस्थिती निर्माण करू नये, ते बँकेच्या तोट्यात असतं. सर सहकार शिक्का पडतो. या दुर्दैवाने या जिल्हा बँकांना ही काँग्रेसची, ही अमक्याची, ही तमक्याची असं शिक्का नाही. ते वाईट. ही बँक चव्हाणाची, ही बँक वाईट आहे, देशमुखांची, ही बँक चोरगेलची, ते होताच कामा नये. भविष्यात आता आपलं लिखाण एवढं व्यापक आहे, आपण परराष्ट्रातही बऱ्याच वेळा जाऊन आलात, तर भविष्यात आता तुम्हाला काय आणखी नवीन करावं असं वाटतं? आता भविष्यामध्ये विश्रांती घ्यावी वाटते. एवढे लवकर कंटाळत का ह्या व्यवस्थेला? कंटाळलो, खरंच कंटाळलो. अच्छा. कारण माझ्यासारख्या माणसाला आताची सगळी परिस्थिती यामध्ये अस्वस्थताच जास्त येते, कामाची ऊर्जा कमी वाटते. पण मला असं वाटतं की तुमच्यासारखे दीपस्तंभासारखी माणसं ही राहिलीच पाहिजेत. कारण जर तुम्ही रणछोडदास इतकं तुम्ही केलात आणि शेवटी सगळं करून लोकांना तर तुम्ही बाजूला जावं हीच इच्छा असते ना. तशी इच्छा आमच्याकडे नाही आहे कुणाची. सगळे संचालक असो किंवा जनता असो, तशी इच्छा नाही. पण माणसानं योग्य वेळी योग्य ठिकाणावरून योग्य वेळी योग्य स्थानावरून बाजूला व्हावं हीच माझी इच्छा असते. सर त्याचा मान असतो, सन्मान असतो. लोकांनी बाजूला खेचून काढावं, असं कधी बसू नये चिकटून. अच्छा. गेल्या GB मध्ये अक्षरशः सर्व सभासद ओक्साबोक्षी रडत होते, जसं काही की मागच्या वेळी की मी आता मला बस झालं म्हटल्यानंतर होती किती. मग आता परत लोकांना नाही, मी आता सांगणार नाही आहे. गपचूपच सगळं घरापुढे येऊन उपोषण करू नाही करणार. मी इथं थांबणारच नाही त्या काळात. बरं, मी आता काय करणार सांगणार नाही तुम्हाला. पण वारसदार कोणाला तरी नाही वारस. मी माझ्या मुलाला सांगितले राजकारणातला रस सुद्धा म्हणायचा नाही. ते मग सांगितले तुम्हाला, कारण ती परिस्थिती राहील नाही साहेब. मित्र हो, अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हणत असताना अशक्य ते शक्य करतात तानाजीरावजी चोरगे. एक अष्टपैलू खेळाडू, लेखक, साहित्यिक आणि सहकारामध्ये राहून सहकाराचा स्वाहाकार न करता खऱ्या अर्थानं सहकाराचं महर्षी म्हणून ज्यांना म्हणावं लागेल. आणि आज घाईगर्दीत मी आणि आमचे विद्यानंद सागर महाराज इकडं चिपळूणला आलो. खूप दिवसानं सरांना भेटायची इच्छा होती. घाईघाईत मी त्यांना विनंती केली, बाबा नाही म्हणलं, चला बाबाजी एक तीर्थक्षेत्र म्हणून मी इकडं पाहतोय. आणि आम्ही आलोत, आपण आम्हाला मुलाखत दिलात. आमच्यावर, मराठवाडा नेतावर, बद्दर परिवारावर प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद आहेत. आम्ही
आता हे राजकारणाच्या धामधूम संपलेली आहे, तर 1 महिना 2 महिन्यामध्ये आपल्या सवडीनं लातूरला यावं ही विनंती करतो आणि आम्हाला मुलाखत दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.